रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। संगमेश्वर तालुक्यातल्या बाजारपेठेत पाणीच पाणी। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन। बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीच्या पाणी पातळीकडे प्रशासनाचं लक्ष। नवी मुंबईतल्या वाशीमध्ये भिंत कोसळली। वाशी प्लाझाची भिंत कोसळल्यानं 8 ते 10 गाड्यांचं नुकसान। जीवितहानी नाही, पडलेली भिंत आणि झाड बाजूला काढण्याचं काम सुरू। मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस। पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक सध्या तरी काही अंशी सुरळीत। पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। आज आणि उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अलर्ट। काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता। कोकण आणि घाट क्षेत्रात जाण्यास पर्यटकांनी टाळावं। हवामान तज्ज्ञांचा पर्यटकांना सल्ला। कोल्हापुरातल्या राधानगरीमध्ये पावसाचा जोर वाढला। पावसामुळे मौजे चौके गावाला जोडणारा पूल गेला वाहून। पूल वाहून गेल्यानं पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद। कोल्हापूरच्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली। दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। कोल्हापूरहून सिंधुदुर्गात जाणारी आणि येणारी वाहतूक बंद। पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्यानं दरड कोसळली। साताऱ्यात पश्चिम घाट परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडांची पडझड। कोयना नगरमध्ये गुहागर पंढरपूर मार्गावर झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडल्यानं प्रवास करताना धोका। मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे भाईंदर पश्चिमेकडील बेकरी गल्ली जलमय। घरात आणि दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। नागपूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 ते 21 जून दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अजूनही कायमच। कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी साठल्यानं वाहतूक ठप्प, तर 15 ते 20 गावांचा संपर्कही तुटला। मुंबईतल्या गिरगाव परिसरात रस्ता खचून बस अडकली। 5 फूट खोल खड्ड्यात बस अडकली। मुसळधार पावसामुळे रस्त्यात खचल्याची घटना। सुदैवानं जीवितहानी नाही। जोरदार पावसामुळे कराड चिपळूण राज्य महामार्ग बंद। पावसामुळे रस्त्याचं काम सुरू असल्यानं पर्यायी रस्ता गेला वाहून। रस्ता वाहून गेल्यानं कोकणात जाणारी वाहतूक ठप्प। रत्नागिरीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबई गोवा महामार्गावर साचलं पाणी। काजळी मुचकुंदी वाशिष्ठी नदी सध्या वाहू लागल्या। लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हरफ्लो। पावसामुळे भुशी डॅम 100% भरला। लोणावळ्यात आतापर्यंत 143 मिलीमीटर पावसाची नोंद। वसई आणि विरार या दोन्ही शहरांमध्ये सध्या पावसाचा जोर वाढला। शहरातल्या अनेक मुख्य रस्ते गेले पाण्याखाली। वाहतुकीला बसला मोठा फटका। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांचे हाल। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसाचा कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा फटका। पावसामुळे अनेक भाज्या झाल्या खराब। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस। केवळ 24 तासातच 139 मिलीमीटर पावसाची नोंद। चंद्रपूरचं वढोली गाव 8 दिवसांपासून अंधारात। पहिल्याच पावसामुळे गावातल्या विजेचे खांब कोसळले। वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणचं दुर्लक्ष। ग्रामस्थांचा आरोप। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। शेती पिकांचं मोठं नुकसान। पावसाच्या पाण्यामुळे शेती पिकं गेली वाहून। कराड आणि पाटण तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग। कोयना धरण परिसरातला पावसाचा जोर वाढला। सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस। समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर। जिल्ह्यातल्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच। राजाराम बंधाऱ्यासह इतर 5 बंधारे पाण्याखाली।
हवामान विभागाकडनं कोल्हापूरला अलर्ट जारी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये दरड कोसळली. कशेडी बोगद्याच्या अलीकडे डोंगरावरची माती रस्त्यावर. घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई गोवा महामार्गावर वाकेड या ठिकाणी दरड कोसळली. एका मार्गिकेवरची वाहतूक ठप्प. अतिवृष्टीमुळे संरक्षक भिंतीसह मातीचा ढिगारा रस्त्यावर. दरड हटवण्याचं काम तातडीनं सुरू. रत्नागिरीतली जगबुडी नदी आता धोक्याच्या पातळीजवळ. नदीकाठचे अनेक रस्ते गेले पाण्याखाली. डोंगर दऱ्यातनं धबधबे प्रवाहित. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. विद्याविहारमधल्या डॉन बॉस्को शाळेजवळ पावसामुळे साचलं पाणी. पाण्याचा निचरा होत नसल्यानं वाहतुकीला फटका. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळण्याची भीती. डोंगरातनं येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे धोका. नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. तुर्भे स्टेशनमधल्या भुयारी मार्गामध्ये पाणीच पाणी. प्रवाशांना पाण्यातनं काढावा लागतोय मार्ग. रेल्वे आणि पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी वाढली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.